नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। गोवा सिरीजचा आता दुसरा दिवस। आज होता पण मालवणला। काल रात्री आपण मालवणला पोहोचलेलो, 11:30 वाजता पोहोचलेलो आणि काल रात्री पूर्ण मीच गाडी चालवली म्हणून आज खूप लेट उठलो। 11:30 वाजता उठलो आणि आपण आज चाललो मालवण फिरायला। आम्ही ज्यांच्या रूममध्ये थांबलेलो त्यावेळी आम्हाला सांगितला का सिंधुदुर्ग फोर्टची एंट्री बंद आहे आणि आज आपण सिंधुदुर्ग फोर्ट बघायला जाणार होतो। पण तरी पण आपण जाऊ तिथं चेक करू का सिंधुदुर्ग फोर्टला जाऊन देतात का, कारण की मालवण बीच इथनं जवळच आहे। मालवण बीचच्या इथनंच बोट जातात सिंधुदुर्ग फोर्टच्या इथं। तर चला निघूया आपण आणि आजच्या ब्लॉगला सुरू करूया। सिंधुदुर्ग फोर्टसोबत आपल्याला तारकर्ली बीच आणि सुनामी आयलंड सुनामी आयलंड पण बघायचं आहे। सगळ्या बॅग आहे का भरला। आता चाललो आम्ही। 1000 रुपयाला मस्त रूम भेटले आम्हाला। गरम पाण्याची सोय होती, साबण पण यांनीच आणून दिले, ते टॉवेल पण होते, मस्त रूम एक्स्ट्रा पण होते। एकदम क्लीन रूम भेटले आम्हाला। 1000 रुपयामध्ये मालवणमध्ये रूम भेटणं म्हणजे मुश्किलच आहे। यांनी मस्त रूम मेंटेन करून ठेवले। मालवण बीचला आलो, बॅड लक झाला नाही, सिंधुदुर्ग फोर्टला एंट्री नाही आहे। आज आपल्याला मेन सिंधुदुर्ग फोर्टच बघायचा होता। बघा इथं सिंधुदुर्ग फोर्ट दिसतं इथं ना, मग दाखवतो झूम करून। हा आहे सिंधुदुर्ग फोर्ट। एंट्री बंद आहे। आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांच्या खुणा आहेत। एवढ्या आतमधून तो किल्ला आहे, पण त्याच्या आतमध्ये गोड पाण्याच्या विहिरी पण आपल्याला बघायला मिळतात ना। अजून शंकराचं मंदिर आहे महादेवाचं आपल्या, तिथून एक भुयारी मार्ग पूर्वीच्या गली होता, तो समुद्राच्या आतमधून इकडे कुठेतरी निघायचा। एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, अजून बऱ्याच गोष्टी असतील त्या किल्ल्यामध्ये, पण त्या आता काय आपल्याला बघायला नाही मिळणार। इथून आता आपण जाऊ तारकर्ली बीचला जातो ना। इथून इथं फोटो काढतो आम्ही ना, निघू तारकर्ली बीचला। आणि इथून आहे ना, इथं महाराजांची मूर्ती बनवलेली आहे, तिथं जाण्याचा प्रयत्न करू आपण। त्या मूर्ती तिथं जाऊन बघू आपण कसं आहे। तेव्हा इथनं बोटी भेटतात आणि त्या जातात सिंधुदुर्ग किल्ल्याकडे। मालवण जेट्टीवर आलो होता आपण। मालवण जेट्टीवर बघा माऊल्यांच्या मूर्त्या लावल्या अशा मस्त। तिकडं मालवण जेट्टी। मालवण जेट्टी बरीच सुधरवली। आम्ही 2019ला आलतो ना, तेव्हा इथं जेट्टी नव्हती, म्हणजे होती पण ती तिकडं त्या साईडला ही जुनी जेट्टी होती, ती आता बंद झाली। इथून पहिले बोट जायचा, या इथूनच बोटीमध्ये बसून आम्ही तिकडे किल्ल्यावर गेलतो। आता ही इथं नवीन जेट्टी झालेली आहे, इथं बराच सुधार केला आहे। तिकडे पण तुम्ही बघितलं असेल माऊल्या बिल्यांच्या मूर्त्या लावल्या, ते साईडला महाराजांची मूर्ती तिथं स्थापन केलेली आहे। तिथं मी विचारला त्या मूर्तीकडे कसा जायचा, तर तो रॉक गार्डन आहे, तिथं आता जाऊ आपण। पहिले इथं फोटो काढतो आम्ही, आपण तो रॉक गार्डन बघायला जाऊ, मालवणचा रॉक गार्डन। रॉक गार्डनमध्ये आता आलो आपण। 50 रुपये फी आहे इथं पार्किंगची। तर थोड्या वेळात आता आतमध्ये जाऊ आपण। काय रॉक गार्डनची तर नाश्त्याला पण पॉईंट होतो बघा, तिथे तुम्हाला नाश्ता भेटून जाईल। जर तुम्ही सकाळी उठून पहिले रॉक गार्डन बघायला आलात तर नाश्ता करा। महाराजांची जी मूर्ती आपण बघितलेली बघा ती लांबून, ती एके माणसाने आम्हाला सांगितलं का रॉक गार्डनमध्ये आहे, पण ती रॉक गार्डनमध्ये नाही आहे। आम्ही मॅपमध्ये बघितला, इथनं 800 मीटर लांब आहे। कोण होता काय माणूस, कुठला आलता काय माहीत, टाइमपास झाला आमचा। मूर्ती बघा आम्ही रॉक गार्डनला आलो, मूर्तीच नाही। ठीक आहे, चला रॉक गार्डन बघायला भेटला, आला तर करा विजिट। चला आपण मूर्तीकडे जाऊ। आलो महाराजांच्या मूर्तीच्या इथं, मस्त बनवलं आहे बघा। कमान राजकोट नाव दिलं आहे, साईडला मावले। तर चप्पल काढू आपण। एंट्री ती बघा मूर्ती, त्यामध्ये दिसत नसेल तुम्हाला, जवळ जाऊ आपण। वडाच्या झाडाच्या साईडला महापुरुष मंदिर। वडाचा झाड बघा किती मोठा आहे। शंकराची मूर्ती आहे, महादेवाची मूर्ती आहे। ही आपली महाराजांची मूर्ती। समुद्रातील किल्ल्यांची माहिती दिलेली आहे।
सिंधुदुर्ग किल्ला आहे, किल्ले विजयदुर्ग, किल्ले कुलाबा, किल्ले खंदेरी, 4 किल्ल्यांची माहिती इथं दिलेली आहे. ही महाराजांची मूर्ती. इथं आपण मागे आलोत. इथं फोटोशूट चालू आहे. ही परत तोच मॉडेल आहे. नाही इथना सिंधुदुर्ग किल्ला दिसतंय पण आपला नशीब नाही. काय बघता करणार. जून महिन्यात आलो. जर तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला करायचा असेल तर जून आणि जुलैमध्ये येऊ नका, म्हणजे पावसाळ्यात येऊ नका. किल्ला बंद असतंय. आता इथं आम्ही फोटोशूट करतो आहोत. नंतर इथं निघू तारकर्ली बीचला. चला. जेवणासाठी ब्रेक घेतला आता. मालवणमध्ये थोडी मच्छी ट्राय करता आहोत. कोलबी थाली मागवले, सुरमई थाली मागवली आणि कुठली तिसरी पापलेट थाली येते आणि चिकन थाली येते एक. थोडा आता इथे जेवता आणि आपण तारकर्ली तुम्ही पण या जेवायला. आलो तारकर्ली बीचवर. गाडी लावली पार्किंगला. या असा काहीतरी परिसर आहे तारकर्ली बीचचा, बघून घ्या. जाऊ आपण थोड्याच वेळात बीचच्या इथं. पार्किंगची फी आहे इथं तारकर्ली बीचच्या इथं. किती आहे पार्किंग? 50 का? आलो तारकर्ली बीचवर. असा काहीतरी नजारा इथं मस्त सगळीकडे, म्हणजे व्हाईट सँड आहे. पब्लिक बघा किती आहे. मस्त बीच आहे हो. मालवण बीच पूर्ण म्हणजे पाणी आहे ना, कडेला गेलता मालवण बीचचा. तारकर्ली बीचचा पाणी आहे बऱ्यापैकी लांब आहे ना. पब्लिक पण म्हणजे एन्जॉय करते फॅमिली वगैरे. तुम्ही पण फॅमिलीला घेऊन येऊ शकता इथं. मस्त आहे. बारीक पोरांना आवडेल बीच म्हणजे एकदम क्लीन आहे बीच. एक पोरगा आहे ना आमच्या ग्रुपमधला, तारकर्ली बीचवर आहे ना खास फोटो शूट करायसाठी कपडे चेंज करून आला आहे. म्हणजे ड्रेसिंग दाखवतो सांगू तुम्हाला. सगळा लाल टी शर्ट लाल, चड्डी मोठा पण लाल. झाले करून भेटला का अँगल? खास ही ड्रेसिंग आहे ना तारकर्ली बीचसाठी घेऊन आलता तो सोबत. इथं आम्ही अर्धा तास तरी घालू त्याचा एक फोटो काढायचा. अर्धा तास सांगलेला आहे ना, पण 18 मिनिटं बाईने केला, फ्री केला आम्हाला. आता निघतो आम्ही ना. किती? 15 मिनिटं फ्री केला बाईने आम्हाला. झालं त्याचं मनासारखं फोटो आलं. हे चला जाऊ. चला तुम्ही काढायला नाही ना? अर्धा आम्ही पूजा दिली. आम्ही अर्धा आम्हाला माहिती लवकर उठवलं आम्हाला आम्ही. ओके चला आता निघू गोव्याला. तारकर्ली बीचच्या समोरच म्हणजे साईडला राहण्याची पण सोय आहे बघा. इथं छोट्या रूमा गेल्यान मस्त सोय केली राहण्याची. तारकर्ली बीचच्या साईडला जाय बोललं कॉस्टली असेल पण मस्त रूम आहेत. दिसताना तर भारी बघा. कुडालच्या इथं सीएनजी लागेल थांबून. बघा किती लाईन आहे. 20 मिनिटं जाते इथं. गोवा बघा किती राहिला आहे. 77 किलोमीटर राहिला आहे गोवा. आपण 77 किलोमीटर राहिला आहे पण आम्ही चाललो साऊथ गोवाला. पहिले साऊथ गोवाला आपण आज पॅलोलम बीचला स्टे करणार आहोत. इथून किती आहे पॅलोलम बीच? 131 किलोमीटर आहे पॅलोलम बीचला. इथे सीएनजी फुल केल्यावर डायरेक्ट गाडी आपली जाईल पॅलोलम बीचला. पण मध्ये आपण टाकू गोव्याला कुठेतरी. गोव्याला भेटेल आपल्याला सीएनजी पंप. म्हणजे याचा अर्थ अजून आम्ही पेट्रोल गाडी चालली नाही. घरी निघूपर्यंत आपण गोव्याला जातपर्यंत सीएनजीवरच जाऊ. म्हणजे बरेच सीएनजी पंप आहेत रस्त्यात. बिंदास तुम्ही सीएनजी गाडी येऊन शकता. पोचलो पॅलोलम बीचला. रूम घेतली. रूममध्ये बॅगी नेता बरेच महाग आहेत रूम. इथं नॉन AC काहीतरी 1600 बोललेला, आम्हाला 1400ला भेटले. कमीच करत नव्हता. आणि AC वाली रूम 2000. आम्ही नॉन ACच घेतली 1400वालाही, कारण की पैसा नाही. बॅगी नेता होता रूममध्ये. तर रूममध्ये जाऊन भेटली. एक बॅग आहे. जा त्या ठेव जा. छत्री लागेलच ना मला. छत्री लागेल ना.
हां चला रूममध्ये जाऊन भेटू. चला आलो आता रूममध्ये. गोव्याला जामच जोरात पाऊस चालू आहे. आजची तारीख आहे 7 जून. तर तुम्ही गोव्याला येणार असाल जूनमध्ये तर लक्षात घ्या पाऊस खूप आहे. चला आता डे 2चा व्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया आता डे 3च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.